हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही तामिळनाडूमध्ये आहे, तर आम्हाला जायचे स्वर्ण मंदिर बघायला। तर चला जाऊया। सगळं आवरलंय, आंघोळ वगैरे केलंय, फ्रेश वगैरे झालंय। आता ऑटो वगैरे बुक करायचं आणि जे आहे टेम्पल वगैरे ते बघायला जायचे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आम्ही ऑटो केलंय, आता आम्ही चाललोय गोल्डन टेम्पल बघायला। तर इथं श्रीपुरममध्ये गोल्डन टेम्पल आहे, जसं आपलं अमृतसरला गोल्डन टेम्पल आहे तसंच हे पण आहे, पण हे अजून जास्त काही गाजलेले नाही आहे। हळूहळू प्रगती खूप छान होती आहे आणि छान पण आहे मंदिर वगैरे सगळं। तर इथं जे आहे 150 रुपये तिकीट आहे प्रत्येक जणाला। आम्ही तिकीट वगैरे काढले, आता आम्ही जाणार आहे दर्शनाला। आम्ही आले आता तामिळनाडूमधील वेल्लोर श्रीपुरममध्ये। इथं गोल्डन टेम्पल आहे। गोल्डन टेम्पल म्हटलं तर आपल्याला अमृतसर आठवतं, पण इथं तामिळनाडूमध्ये पण सेम गोल्डन टेम्पल आहे। तर आपण कॅमेरा वगैरे काय जाऊन देत नाही, पण बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। खूप छान असं दर्शन झालं, अभिषेक पण केलाय आम्ही। तर हे स्वर्ण मंदिर जे आहे, किती जुनी गाडी माहिती की किती हो? 3 वर्ष पूर्वी जुनी गाडी आहे। किती वर्ष? खूप वर्षपूर्वी जुनी गाडी आहे देवाची। तर हे स्वर्ण मंदिर आहे। तिथं काय मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे तिथला व्हिडिओ काही दाखवता आला नाही। पण आपण जे म्हणतो ना अमृतसरला गोल्डन टेम्पल आहे, तसं इथं तामिळनाडूमध्ये पण आहे, वेल्लूर श्रीपुरममध्ये। तर आम्ही इथं आलेलो आहे। आम्ही तिरुमालावरून तिरुपतीला गेलो, तिरुपतीवरून इकडं आलो, रूम बुक केलं, रूममध्ये राहिलो रात्रभर। आता 150 रुपयाचं ऑटो बुक केलं आणि ऑटोने आम्ही इथं श्रीपुरममध्ये आलेलो आहे। तर दर्शन पण छान झाले। स्टार आहे, स्टारमध्ये देवी आहे। एकदम असं वाटतं की श्री महालक्ष्मीचं मंदिर जे आहे एकदम प्रसन्न आणि एकदम असं वाटतं की तिथे देवी म्हणजे एकदम आशीर्वाद असा डायरेक्ट देते असं वाटतं एकदम, नाही का? म्हणजे काय सांगू शकत नाही एकदम शब्दामध्ये, इतकं छान मंदिर आहे। आणि पूर्ण सोन्याचं आहे। तर सोनं किती वापरलेलं आहे इथं? तर 1,500 किलो सोनं वापरलेले आहे। आणि चांदीचा गणपती पण आहे। तर चांदीच्या गणपतीला किती चांदी वापरली आहे? 1700 किलो चांदी वापरलेली आहे। एवढं सगळं ऐकून मन खूप प्रसन्न झालं आणि एकदम अभिषेक पण केला आम्ही तिथं, आमच्या हाताने, दोघांच्या हाताने अभिषेक पण झाला। तर छान वाटलं, एवढे लांब आल्याचं सार्थक झालं। तर इथं श्री महालक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिर आहे, इथं खूप छान आहे। आणि जसं गोल्डन टेम्पलला असतं ना पाण्यामध्ये, तसंच इथं पण पाण्यामध्ये आहे। 102 एकर जमीन आहे पूर्ण मंदिरासाठी, आणि स्टार आहे जाण्यासाठी। स्टारने जा, म्हणजे स्टार पद्धत आहे, म्हणजे पूर्ण स्टार असतं ना, स्टार आकाराचं आहे। आणि आतमध्ये जे आहे ते टेम्पल आहे, लक्ष्मी म्हणजे देवीचं मंदिर आहे। तर खूप छान आहे, इकडं पण एकदम वातावरण एकदम मस्त आहे। तर इथं दर्शन झालेलं आहे। ही एकदम जुनी गाडी आहे, तिथं सगळेजण देवाची गाडी, आपण नाही का देवाचं रथ म्हणतो तसं आहे देवीचा। तर खूप छान आहे। आणि टोकन वगैरे जर घेतलं तर लवकर दर्शन होतं, फ्री लाईनला खूप टाईम लागतो। आम्ही टोकन घेतलं होतं 150 रुपयाचं, तर आम्हाला 300 रुपये लागले होते टोकनला। आणि ज्यांचं टोकन असेल त्यांना अभिषेक पण असतो फ्रीमध्ये। तिथं आमचा अभिषेक पण झाला खूप छान, आणि प्रसाद वगैरे पण देतात, देवाची मूर्ती पण देतात तिथं, जिथं आपण 150 रुपयाचा पास काढलेला असतो तिथं। तर खूप छान वाटलं। तुम्ही पण यायचं असेल तर नक्की इथं या, हे गोल्डन टेम्पल बघायला खूप छान आहे तामिळनाडूमधलं। आता आम्हाला परत जायचं आहे, म्हणजे कुठं बालाजी तिरुपतीला। आता बालाजीला नाही जायचं वरती, पण तिरुपतीला जाऊन आम्हाला ट्रेन आहे तिथं, त्यामुळे आम्ही आता तिकडे जाणार आहे। तर एकदा इथं दर्शन वगैरे करू, जेवण वगैरे आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
खूप छान अशी देवाची गाडी आहे. आणि आता हे जे आहे समोर दिसतं ते आहे संस्थान म्हणतात आपण, नाहीत का भोजनालय. तर आता भोजनालय पण चालू झाले. 12 वाजलेत, दुपारचे 12 वाजलेत. तर टायमिंग झालेलं आहे जेवणाचा. तर चला जेवण करून घेऊ. मस्तपैकी इकडं केळीच्या पानावर जेवण असतं, खूप छान वाटतं. इथं जेवण पण आहे. तर आम्ही आता इथं जेवण करतो. मस्तपैकी केळीच्या पानावरती जेवण होतं इथं, खूप छान वाटतं. सांबर आणि भात आणि चटणी असं जेवण होतं. त्यानंतर जे आम्हाला आतमधून अभिषेक वगैरे झाला तिथून हे पिशवी भेटलेली आणि देवीचा फोटो वगैरे पण भेटलेला. तरी आपले महालक्ष्मी आहे. असंच सेम मंदिरात पण आहे. तर सोन्याची मूर्ती आहे अशी बनवलेली. तर 70 किलो सोनं वापरले नुसतं मूर्तीसाठी आणि बाकी मंदिरासाठी 1,500 किलो सोनं वापरलेले. तर खूप छान असं मंदिर आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण भेट द्या.